आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक आगीची मोठी बातमी समोर येते। मुंबईतून जोगेश्वरीच्या JMS बिझनेस सेंटरला आग लागली आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। L2 स्वरूपाची ही आग असल्याचं सांगितलं जातंय। इमारतीमध्ये काही माणसं अडकलेली आहेत, त्यांचं बचाव कार्य आणि इकडे आग विझवण्याचं कार्य सुरू आहे। हायरेज बिल्डिंग आहे आणि त्यामुळेच आपण बघतोय प्रचंड प्रमाणात लागलेली आग तिथपर्यंत पोहोचलेला हा अग्निशमन दलाची जी क्रेन आहे ती आग विझवण्याचे अटोकाट प्रयत्न करतेय। सध्या आपण बघतोय पांढरा धूर आता निघायला सुरुवात झालेली आहे। प्रचंड प्रमाणात लागलेली आग आता विझवण्यात आली आहे, मात्र अडकलेले जे लोक आहेत त्यांना बाहेर काढण्याचं एक महत्त्वाचं काम सध्या सुरू आहे। अधिक माहिती घेऊयात, विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विशाल, जे अडकलेले लोक आहेत त्यांना बाहेर काढले का आणि आग विझवण्यात कितपत यश आलंय? नक्कीच प्रज्ञा, आपण जर पाहायला गेलं तर JNS बिझनेस सेंटरच्या इमारतीला ही आग लागलेली आहे आणि एकूण 4 मजल्यांना ही आग लागली होती। यातील 3 मजले विझवण्यात आलेले आहेत। त्या 3 मजल्यांवरती नियंत्रण मिळालेलं आहे, मात्र अजून एका मजल्यावरनं आगीचे लोट जे आहेत हे येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। काही लोक या ठिकाणी अडकल्याची माहिती मिळते, मात्र याच्या बाबतीत फायर ब्रिगेडकडनं अशी माहिती मिळते की कोणीही यामध्ये जखमी अद्याप झालेलं नाहीये आणि त्यामुळे गेल्या काही तासांपासून या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम जे आहे हे अग्निशमन दलाकडनं सुरू आहे। ही इमारत ही कमर्शियल इमारत आहे, त्यामुळे रहिवासी इमारत नसल्यामुळे जास्त लोक या इमारतीमध्ये नाहीयेत। दुसरं म्हणजे आपण जर पाहायला गेलं तर बिझनेस सेंटर ही इमारत असल्या कारणामुळे काही नागरिक हे अडकून पडल्याची सुद्धा माहिती मिळते, मात्र काही नागरिकांना सुखरूपरित्या सुद्धा अग्निशमन दलाकडनं बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि सद्यस्थितीला या इमारतीतील 3 मजले हे विझवण्यात आलेले आहे। अजून एका मजल्यावरची जी आग लागलेली आहे या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न जे आहेत हे सध्या ठिकाणी सुरू आहेत आणि काही लोक जे अडकलेले आहेत त्यांना सुद्धा सुखरूपरित्या बाहेर काढलं जाईल अशा पद्धतीची माहिती प्रशासनाकडनं मिळते। प्रज्ञा, नक्कीच, मात्र सध्या आपण बघतोय जी आग लागलेली आहे ती कितव्या मजल्यावरती लागलेली आहे, किती मजली ही एकूण इमारत आहे आणि किती लोक अडकल्याचा अंदाज आहे? तर या इमारतीमध्ये साधारणतः 4 मजल्यांवरती ही आग जी आहे ही लागलेली आहे। साधारणतः 11 माळ्याची इमारत असल्याची माहिती सद्यस्थितीला मिळते आणि या आगीची ज्या वेळेला फायर ब्रिगेडला आग लागली होती त्या फायर ब्रिगेडला कॉल गेला होता, त्यावेळेला तात्काळ त्या ठिकाणी फायर ब्रिगेडच्या गाड्या ज्या आहेत या पोहोचल्या होत्या आणि आता सद्यस्थितीला या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न जे आहेत हे सुरू आहेत। सद्यस्थितीला या इमारतीतील एकूण 4 मजल्यांना आग लागली होती, यातील 3 मजले हे विझवण्यात आलेले आहेत, तर एक मजल्यावरती जी आग लागलेली आहे त्या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न जे आहेत हे अग्निशमन दलाकडनं सुरू आहेत। प्रज्ञा, नक्कीच, आणि सध्या अग्निशमन दलाच्या किती गाड्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि साधारणपणे ही आग पूर्णपणे आटोक्यात यायला किती काळ जाईल, काही माहिती? नक्की, साधारणतः ही आग आटोक्यात यायला अद्याप काही वेळ जो आहे हा लागू शकतो, कारण का लेवल 2 ची आग अग्निशमन दलाकडनं जाहीर करण्यात आली होती आणि सद्यस्थितीला आता अग्निशमन दलाकडनं जर पाहायला गेलं तर लेवल 3 ची आग या ठिकाणी डिक्लेअर जी आहे ही करण्यात आलेली आहे। आता आपण जर पाहायला गेलं तर एकूण 4 मजल्यांना ही आग लागली होती, यातील 3 मजले हे विझवण्यात आलेले आहेत। अजून एका मजल्यावरची आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडनं प्रयत्न जे आहेत हे केले जात आहेत। यामध्ये कुठच्याही प्रकारचे आत्ताचे जे अपडेट अग्निशमन दलाकडनं आलेले आहेत यामध्ये स्पष्टपणे म्हणण्यात आलेलं आहे की कोणीही यामध्ये जखमी हे झालेलं नाहीये आणि त्याच अनुषंगाने आता जर आपण पाहायला गेलं तर या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न जे आहेत हे सद्यस्थितीला आहेत। या सगळ्या परिसरात जो मुख्य रस्ता होता तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि इमारतीच्या खालती अँब्युलन्स असतील किंवा अग्निशमन दलाचे अधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी सुद्धा तैनात आहेत। नक्कीच, एकीकडे असंही सांगितलं जात होतं की ही जरी बिझनेस सेंटर असला तरी रहिवासी भाग पण आहे, तर त्याबद्दल काही माहिती मिळू शकलेली आहे का आणि किती या ठिकाणी शॉप किंवा ऑफिसेस काय काय होतं? मात्र आपण जर या इमारत पाहायला गेलं तर आजूबाजूला रहिवासी इमारती सुद्धा ज्या आहेत या आपल्याला दिसून येत आहेत। त्याच अनुषंगानं अग्निशमन दलानं तात्काळ या ठिकाणी धाव घेऊन ही आग विझवण्याचे प्रयत्न जे आहेत हे सुरू केले होते। सद्यस्थितीला या आगीवरती अग्निशमन दलाचं नियंत्रण आहे असं आपण म्हणू शकतो, कारण का फायर ब्रिगेडकडनं जो मेसेज आलेला आहे यामध्ये स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की आता लेवल 3 ची आग आहे। ज्यावेळेला सुरुवातीला फायर ब्रिगेडला कॉल केला होता आणि अग्निशमन दलाचे अधिकारी किंवा जवान हे आग विझवण्यासाठी गेले होते त्यावेळेला लेवल 2 ची आग जाहीर करण्यात आलं होतं
आणि सद्यस्थितीला जर आपण पाहायला गेलं तर आता या आगीवरती अग्निशमन दलाचं नियंत्रण काहीसं जे आहे हे मिळालेलं आहे, कारण का 3 मजले हे विझवण्यात आलेले आहेत. एका मजल्यावरती आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आपण जर इमारतीचा अंदाज घेतला तर उंच अशी इमारत आहे, त्यामुळे त्या ठिकाणी पोहोचण्यास सुद्धा अडचणी येत आहेत. आणि दुसरं म्हणजे आपल्याला माहिती आहे ज्या वेळेला मुंबईत अशा आगी लागलेल्या आहेत त्यावेळेला ज्या या बिझनेस सेंटरच्या आगींना काचेंचं आवरण जे आहे हे मोठ्या प्रमाणात असतं आणि या काचा लवकर फुटत नाहीत आणि यामुळेच मोठं नुकसान जे आहे हे अनेक वेळा होताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे या काचांमुळे सुद्धा मोठं नुकसान जे आहे हे या आगीमुळे झालेलं आहे. या ठिकाणी अनेक प्रकारचे वेगवेगळे ऑफिसेस होते, याचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. दुसरं म्हणजे या इमारतीला जे काचेचं आवरण आहे, या काचेचे आवरण ज्या वेळेला अग्निशमन दलाचे जवान फोडायला जातात ते लवकर फुटत नाही आणि त्यामुळेच अनेक अडचणी जे आहेत या येताना आपल्याला पाहायला मिळतात. सद्यस्थितीला 3 मजल्यावरची आग जी आहे ही आटोक्यात आलेली आहे, मात्र अद्यापही एका मजल्यावरची जी आग लागलेली आहे ही आग विझवण्याचे प्रयत्न जे आहेत ते अग्निशमन दलाकडनं सुरू आहेत. प्रज्ञा, नक्कीच ज्या वेळेला ही आग लागली तेव्हा या कार्यालयांमधनं, ऑफिसेसमधनं किंवा बिझनेस सेंटरमध्ये कोण कोण होतं, किती लोक होते, याबद्दल काही माहिती अग्निशमन दलाकडनं देण्यात आली आहे का? अद्याप अशा पद्धतीची कुठलीही अधिकृत माहिती ही अग्निशमन दलाकडनं देण्यात आलेली नाहीये. मात्र स्वाभाविक आहे, हे कमर्शियल इमारत आहे, बिझनेस सेंटर म्हणून ही इमारत जी आहे ही ओळखली जाते. त्यामुळे आज जर आपण पाहायला गेलं तर कार्यालय अनेक ठिकाणी सुरू आहेत आणि त्याच अनुषंगानं ज्या पद्धतीनं आपल्याला पहिल्यांदा ज्यावेळेला कळालं होतं की या ठिकाणी काही लोक जी आहेत ही अडकलेली आहेत, त्याचा अर्थ त्या ठिकाणी काही कार्यालय जे ही सुरू होती, त्यामुळे अनेक लोक त्या ठिकाणी अडकून पडले होते. मात्र अग्निशमन दलाच्या मदतीनं आणि स्थानिक लोकांच्या मदतीनं या लोकांना जे आहे हे बाहेर काढण्यात आलेलं आहे. जो अग्निशमन दलाकडनं आता जो मेसेज आपल्याला मिळालेला आहे याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की कोणीही या आगीमध्ये जखमी झालेलं नाहीये. त्यामुळे याचा अर्थ स्पष्ट होतोय की या ठिकाणी जे लोक अडकले होते त्यांना सुखरूपरित्या अग्निशमन दलाकडनं जे हे बाहेर काढलं जातंय. आता जी एका मजल्यावरती आग अद्याप आहे ही विझवण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडनं सुरू केलेले आहेत. त्यामुळे या आगीवरती सुद्धा काही मिनिटांमध्ये नियंत्रण मिळवलं जाऊ शकतं अशा पद्धतीची माहिती सुद्धा दिली जाते. मात्र सुदैवाची गोष्ट आहे की याच्यामध्ये कुठचीही जीवित किंवा दुखापतीची दुर्घटना जी आहे ही घडलेली नाही आहे. त्यामुळे सद्यस्थितीला या आगीवरती अग्निशमन दलाकडनं नियंत्रण मिळवण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न जे आहेत हे सुरू आहेत. प्रज्ञा, नक्कीच आपण बघतोय खरं तर हा संपूर्ण परिसर, तर खालच्या बाजूला झोपडपट्ट्या सुद्धा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. नेमका हा संपूर्ण रस्ता या ठिकाणी पोहोचेपर्यंत अग्निशमन दलाला काही त्रास सहन करावा लागला का? आणि आता ज्या भागात आग लागलेली आहे तिथे विझवणं ती थोडंसं जिकिरीचं जातंय का? नक्कीच सुरुवातीला जर आपण पाहायला गेलं तर हा अत्यंत दाटीवाटीचा सगळा परिसर आहे, झोपडपट्टी असलेला सगळा परिसर आहे. त्यामुळे सुरुवातीला ज्यावेळेला अग्निशमन दलाचे बंब जात होते त्यावेळेला काहीशा अडचणी या ठिकाणी निर्माण झाल्या होत्या. मात्र स्थानिक पोलिसांच्या मदतीनं आणि वाहतूक पोलिसांच्या मदतीनं तिकडच्या अनेक गाड्या ज्या आहेत या काढाव्या लागल्या. काहीसा वेळ याच्यासाठी सुद्धा गेला होता आणि आता जर आपण पाहायला गेलं तर त्या ठिकाणी जवळपास 7 ते 8 अग्निशमन दलाच्या गाड्या या तैनात करण्यात आलेल्या आहेत आणि या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे पूर्णपणे प्रयत्न जे आहेत हे सुरू आहेत. सद्यस्थितीला 3 मजल्यांची आग विझवण्यासाठी जे प्रयत्न अग्निशमन दलाने केले होते त्यासाठी यश मिळालेलं आहे. मात्र अद्याप एका मजल्यावरची जी आग आहे ही आटोक्यात येत नाही, कारण का स्वाभाविक आहे ही इमारत उंच आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आणि जी साधनं घेऊन त्या ठिकाणी गेली पाहिजेत ही घेऊन जाण्यासाठी अनेक अडचणी आहेत या येताना आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याला माहिती आहे मुंबईत ज्यावेळेला उंच इमारतींना अशा पद्धतीची आग लागते त्यावेळेला सगळ्यात महत्वाची अडचण जी येते त्या म्हणजे ज्या ठिकाणी आग लागलेली आहे त्या ठिकाणी पोहोचणं शक्य होत नाही, कारण का लिफ्ट त्यावेळेला बंद केली जाते. त्या इमारतीचा वीज पुरवठा जो आहे हा खंडित केला जातो आणि अग्निशमन दलाच्या जवानांना पायऱ्या चढत वरपर्यंत जावं लागतं. त्यामुळे बराच या प्रक्रियेमध्ये वेळ जो आहे हा वाया जात असतो. त्यामुळे ज्या वेळेला शिडीच्या माध्यमातून ही आग विझवण्याचा प्रयत्न केला जातो त्यावेळेला ती शिडी उभी करण्यासाठी किंवा स्काय लिफ्टचा वापर करण्यासाठी तितकी जागा सुद्धा त्या इमारतीच्या सभोवती असणं गरजेचं असतं. मात्र या इमारतीच्या बाबतीत जर आपण पाहायला गेलं तर झोपडपट्टीचा काहीसा परिसर आहे, अडचणीचा परिसर आहे. त्यामुळे स्काय लिफ्ट लवकर त्या ठिकाणी अप जे ही करायला अडचणी येत असतात. त्यामुळे सद्यस्थितीला अग्निशमन दलाकडनं या 3 मजल्यांवरती जी प्रामुख्यानं ज्या ठिकाणी आग मोठ्या प्रमाणात लागली होती या 3 मजल्यांची आग जी आहे विझवण्यात आली होती. एकूण 4 मजल्यांना ही आग लागलेली आहे आणि सद्यस्थितीला उर्वरित जो 1 मजल्यावरती आग पसरलेली आहे या आगीवरती नियंत्रण
मिळवण्याचे अग्निशमन दलाकडनं सद्यस्थितीला प्रयत्न सुरू आहेत. प्रज्ञा, नक्कीच सध्या आपण बघतोय शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत हे आग विझवण्याचे. एका बाजूची आग ही आटोक्यात आली आहे, मात्र दुसऱ्या बाजूला आपण बघतोय प्रचंड आग धुमसते आहे. काळा धूर सुद्धा निघताना इथे पाहायला मिळतोय आणि काही लोक वरच्या मजल्यांवरती अडकून पडलेले आहेत. हे जे वरच्या मजल्यांवरती अडकून पडलेले लोक आहेत त्यांच्याबद्दल काही माहिती मिळू शकलेली आहे का? विशाल जेणेयोग्य ते खाली येऊ शकतील? नक्कीच अद्याप काही या बाबतीत अधिकृत माहिती जी आहे ही महापालिका किंवा अग्निशमन दलाकडनं या व्यक्तींच्या लोकांच्या बाबतीत दिलेली नाहीये. कारण का ज्या वेळेला आग लागते त्यावेळेला अनेक जण नागरिक हे घाबरून जातात. त्यामुळे अनेक वेळेला इमारतींमध्ये सूचना तशा पद्धतीच्या लिहिलेल्या असतात. ज्यावेळेला अशा पद्धतीचे बिझनेस सेंटर्स असतात त्यावेळेला तशा पद्धतीचे मॅप सुद्धा जे आहेत हे त्या ठिकाणी लावलेले असतात. मात्र आग लावल्यानंतर अनेकांना भान राहत नाही की जीव वाचवण्याच्या अनुषंगाने ते ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी धावपळ करत असतात. आणि काही नागरिक हे टेरेसच्या दिशेनं निघून गेले आणि ते आता अडकून राहिलेले आहेत. ज्या मोठ्या प्रमाणात या इमारतीतून आगीचे धुराचे लोट जे आहेत हे येताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे सद्यस्थितीला या आगीवरती नियंत्रण मिळवणंच हे अग्निशमन दलाचं प्रथम प्राधान्य असेल. आणि त्यानंतर कोण लोक अडकलेत यांची माहिती सुद्धा जी आहे ही थोड्या वेळात आपल्याला मिळेल. प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर आपण बघतोय अशा पद्धतीनं जोगेश्वरीमध्ये हे अग्नी तांडव पेटलेलं आहे. ज्या इमारतीला आग लागलेली आहे ती अक्षरशः भस्मसात झालेली आहे. काचा फुटून बाहेर पडलेल्या आहेत. मात्र 4 मजले जे आहेत ते कशा पद्धतीनं पूर्णपणे काळे ढोस झालेले पाहायला मिळतात. अधिक माहिती या संदर्भातली घेणार आहोत सागर कुलकर्णी यांच्याकडनं. सागर, सध्या काय नेमकी तिथली स्थिती आहे? वरती अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आलेलं आहे का आणि अजूनही आग धुमसताना पाहायला मिळते? सध्या सुद्धा आग धुमसत आहे आणि आग नियंत्रित फायर ब्रिगेड करत आहे. पण मुळात यामध्ये काही जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणामध्ये वित्तहानी तर झालीच आहे. पण भीती व्यक्त केली जाते की जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकांना बाहेर काढण्याचा फार मोठा प्रयत्न इथं फायर ब्रिगेड करतोय. पण हायराईज टॉवर आहे आणि मुळात तिथपर्यंत बिल्डिंगची शिडी जाणं म्हणजे फायर ब्रिगेडची शिडी जाणं हे मोठं आव्हान असणार आहे. एकतर आग ही वरून दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरून आहे आणि ती सगळीकडे पसरताना दिसते. धुराची लाट सगळीकडे दिसत आहेत. अशा परिस्थितीमध्ये ही आग नियंत्रित आणण्याचं मोठं आव्हान आता फायर ब्रिगेड समोर आहे. आता जी माहिती मिळते त्यानुसार बिल्डिंगचे खालचे जे मजले आहेत तिथल्या लोकांना सगळ्यांना व्हॅकॅन करण्यात आलेलं आहे, त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. पण जिथे आग लागली त्याच्या वरच्या मजल्याच्या लोकांना बाहेर काढणं एक मोठं आव्हान फायर ब्रिगेड समोर आहे. आता आग विस्तारित आहे, आग नियंत्रित येत नाहीये. ती आग नियंत्रित आणण्याचं मोठं आव्हान आता फायर ब्रिगेड समोर आहे. नक्कीच जे लोक अडकलेले आहेत त्यांना आधी काढणं बाहेर हे प्राथमिकता आहे. खरं तर या ठिकाणी कोणकोणत्या स्वरूपाची कामं होत होती, कोणकोणती ऑफिसेस होती याबद्दल काही माहिती मिळू शकलेली आहे का सागर? आणि साधारण किती लोक या ठिकाणी काम करत होते? वास्तविक बिझनेस सेंटर आहे, यामुळे व्यावसायिक आहे आणि आता दिवाळीच्या सुट्ट्या आहेत त्यामुळे तितक्या फुल फ्लेज ऑफिसेस इथे सुरू नव्हत्या अशी माहिती उपलब्ध मिळते. पण आज वर्किंग डे आहे. काल पाडव्याची सुट्टीनंतर सुद्धा काही कार्यालय कर्मचारी हे जे आहेत ते आलेले होते आणि मुळात हे बिझनेस सेंटर असल्यामुळे इथे काही कर्मचारी जे आहेत विशेषतः जे व्यवस्थापन करणारे कार्यालयातले कर्मचारी असतात चतुर्श्रेणी कर्मचारी ते असण्याची शक्यता वर्तवली जाते. आग ही लवकर लागलेली आहे त्यामुळे फुल फ्लेज कर्मचारी येण्याच्या आधीच आग लागल्यामुळे अनेक जण सेंटरमध्ये गेलेले नाही आहेत, खालीच थांबलेले आहेत. पण कुठे ना कुठेतरी जीवितहानी होते काय किंवा यामध्ये कोण नागरिक अडकलाय का अशी एक शक्यता फायर ब्रिगेडला, त्यामुळे फार मोठे प्रयत्न काढण्याचा केले जात आहेत. नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.